मराठमोळ्याचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खडाव तालुक्यातील एनकुळ येथे दरवर्षी कोजागिरी पौर्णिमेला ग्रामदैवत श्री भैरवनाथाची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। यात्रेनिमित्त वेगवेगळ्या राजकीय गटाचे 2-3 स्वतंत्र कार्यक्रम घेण्याची अनेक वर्षांची परंपरा होती। मात्र चालू वर्षी पोलीस प्रशासन आणि गावातील युवकांच्या संकल्पनेतून एकच यात्रा साजरी करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे। या यात्रेनिमित्त बुधवार दिनांक 16 आणि गुरुवार दिनांक 17 असे 2 दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता गजनृत्य कार्यक्रम होणार आहे। यामध्ये कंसेवाडी, मेडत, निकमवाडी, काळेवाडी येथील गजी मंडळांचा सहभाग राहणार आहे। या कार्यक्रमासाठी पोलीस मित्र मंडळांना सौजन्य दिले। दुपारी 1 वाजता भैरवनाथाची बगाड मिरवणूक निघणार आहे। या मिरवणुकीसमोर ढोल, ताशा, सनई, हलगी, बँडचं वादन होणार आहे। रात्री बारामती येथील धुमाकूळ ऑर्केस्ट्राचा संगीतमय कार्यक्रम होणार आहे। गुरुवार दिनांक 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता गजनृत्य कार्यक्रम होणार आहे। यामध्ये कंसेवाडी, कोकरेवाडी, वाघमोडेवाडी येथील गजे मंडळाचा सहभाग राहणार आहे। तसेच रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले। दुपारी कुस्त्यांचं मैदान आणि रात्री झंकार बीट्स ऑर्केस्ट्रा कोल्हापुरी यांचा मनोरंजन कार्यक्रम होणार आहे। या सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्याचं आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे। दरम्यान यात्रेनिमित्त गुरुवार दिनांक 17 ऑक्टोबर रोजी भैरवनाथ केसरी कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले। या मैदानात महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील कोल्हापूर विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी पैलवान प्रकाश बनकर यांच्यामध्ये प्रथम क्रमांकाची कुस्ती होणार आहे। यातील विजेता मल्लास 2,51,000 इनाम तसेच भैरवनाथ केसरी गदा बक्षीस देण्यात येणार आहे। द्वितीय क्रमांकासाठी भोसले व्यायामशाळेचा प्रशांत शिंदे जाखणगाव विरुद्ध शाहूपुरी तालमीचा गणेश कुंकले अशी लढत होणार आहे। यातील विजेत्यास 1,51,000 रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे। कोल्हापूरच्या गंगावेश तालमीचा सागर तामखडे विरुद्ध धनाजी कोळी आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे यांची 1,00,000 इनामासाठी तृतीय क्रमांकाची लढत होणार आहे। याशिवाय सिद्धू धायगुडे कोल्हापूर विरुद्ध ओंकार मदने कुंडल, गौरव हजारे कुंडल विरुद्ध शुभम मिसळे, भारत पवार कुंडल विरुद्ध अक्षय चौगुले सांगली, स्वराज तामखडे कोल्हापूर विरुद्ध रणजित राजमाने सैदापूर, नाता पवार बेणापूर विरुद्ध ऋषिकेश हारुगडे कोल्हापूर, सौरभ केकाण विरुद्ध खाशाबा मदने या आणि इतर अनेक आकर्षक कुस्त्या होणार आहे। कार्तिक हलिगू ग्रुप दरुज यांचे हलगी वादन होणार आहे। अर्जुन पाटील, चंद्रकांत साणप, चंद्रकांत गोडसे, सुरेश कदम, वसंत बागल, श्रीमंत जाधव आदींसह इतर मान्यवर पंच म्हणून काम करणार आहेत। या मैदानात जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या चैत्राली शिंगाडे विरुद्ध पूजा सरतापे, वेदिका शिंगाडे विरुद्ध शमिका मलवे, आर्या बागल विरुद्ध अस्मिता सरजे, श्वर्वरी पाटोळे विरुद्ध सावित्री पवार, अश्विनी शिंगाडे विरुद्ध श्रेया शेवाळे, भक्ती पवार विरुद्ध श्रावणी देवकारी या मुलींच्या कुस्तींचं खास आकर्षण राहणार आहे। आणि कंसेवाडी या गावाची भैरवनाथाची यात्रा पूर्वीपासून एक होत होती। काय आमची जुन्या ज्या पिढ्या होत्या त्या 3-4 माणसंच गाव चालवित होते आणि एकीनं यात्रा गेली 25 वर्षे भरत होती। परंतु मध्यंतरी काही त्या रथाच्या निमित्तानं 2 यात्रा झाल्या। जो रथ तयार केला तो सामुदायिकरित्या सर्वांचा होता, परंतु काही त्याला पार्टीचा कलर दिला आणि 2 यात्रा झाल्या आणि काही दिवस पुन्हा 2 यात्रा इनकुळमध्ये होत होत्या। त्यानंतर पुन्हा तांदळे भाऊसाहेब इथं ओढूला आले आणि इनकुळ कंसेवाडीच्या वंजारी समाजाची बैठक घेऊन त्यांनी एक यात्रा करण्याचा निर्णय घेतला। त्याप्रमाणे त्याला कंसेवाडीने इनकुळ या ग्रामस्थांनी प्रतिसाद दिला आणि त्यावेळी तांदळे भाऊसाहेबांच्या कारकिर्दीत इनकुळ कंसेवाडीची भैरवनाथ यात्रा अतिशय चांगल्या पद्धतीने झाली। परंतु त्यानंतर पुन्हा 4 वर्षानंतर पुन्हा 2 पार्ट्या झाल्या आणि गावाचा विकास थांबला आणि प्रत्येकजण मनानंच सर्व कारभार करायला 3 पार्ट्या, 3 यात्रा, 3 मनोरंजनाचे कार्यक्रम असं होत गेलं। त्यामुळे एक विद्रूप स्वरूप गावाच्या दैवताबद्दल होऊ लागलं। आजूबाजूच्या गावाचा जर विचार केला तर तडावळ, मांडवळ, अनेक अशी निमसोड ही गावंसुद्धा 2-2, 3-3 यात्रा करत होती, पण त्यांनासुद्धा वाईट अनुभव आला आणि त्यानंतर त्यांनी सर्वांची एकी करून एक यात्रा, एक गाव, एक यात्रा हा निर्णय घेतला आणि त्याचा प्रभाव पुन्हा इनकुळच्या ग्रामस्थावर झाला आणि त्यांनी सर्वांनी निर्णय केला की आपण एक गाव, एक यात्रा केलं तर आपल्या गावाला महत्त्व प्राप्त होईल। त्यानंतर रामभाऊ डुफुडे यांचा मुलगा तो इंजिनियर आहे
बेंगलोरला असतो. तो इथं एक महिनाभर रजा काढून आला आणि त्याच्या डोक्यात त्याने घेतलं की ह्या सर्व नेते मंडळीची सांगड घालायची आणि एक यात्रा करायची आणि तो महिनाभर रजा काढून इथं थांबला आहे. आणि त्यांनी सर्व नेते मंडळीची मतं जाणून घेतली आणि सर्वांना एका माध्यमातून एका संवाद साधून सर्वांना एकत्रित आणलं आणि हे आता जे यश दिसतंय त्या सर्वस्वी त्या सुदाम डोईफोडे या मुलाचं आहे. आणि त्या पद्धतीनं जे वार्षिक जे यात्रा असते त्याचा खरा हेतू असा आहे की शेतकरी ग्रामीण भागातला जो शेतकरी आहे ते वर्षभर काबाड कष्ट करतो, सुखदुःख असतात आणि यात्रेच्या निमित्तानं पै पाहुणे आणि ग्रामस्थ आणि येणारे सर्वजण ह्यांच्या मध्ये मिक्स होऊन एक विरंगुळा टाईप हे गावातली यात्रा भरवतात आणि त्याचा हाच हेतू आहे. यात्रा याचा अर्थच असा आहे की तणावमुक्त होण्यासाठी एकत्र या असा या यात्रेचाच अर्थ आहे. त्या पद्धतीनं सर्व गावातील कणसेवाडीतील इनकुळमधील जे ग्रामस्थ आहेत हे अतिशय एक दिलानं एक मनानं ह्यात कुठेही फाटाफूट नाही. एकूण जे लोक आहेत किंवा इनकुळ आणि कणसेवाडी परिसरातली जे सर्व माणसं आहेत त्यांनासुद्धा अतिशय आनंद आहे. आणि जास्तीत जास्त जे तरुण वर्ग आहे या तरुण वर्गामध्ये अतिशय उत्साह आहे, आनंद आहे. आणि ज्यावेळी 3 पार्ट्या होत्या त्यावेळी वर्गणी बहुतेक 50% माणसं देत नव्हती. तिन्ही बाजूला 3 पार्ट्याचे लोक बसायचे, कुणी वर्गणी देत नव्हतं. देवस्थानलाच भंडारा म्हणून एक मंडळ आहे त्यालाच माणसं द्यायची. आणि ह्या 10 वर्षामध्ये ते स्वरूप दिसलं नाही, एकी दिसली नाही. आणि एकी नसल्यामुळं बाहेरचे परगावचे जे नोकरवर्ग आहे त्यांनीसुद्धा ह्या अनेक पार्ट्या अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम असल्यामुळे त्यांनी कोणी प्रतिसाद दिला नाही. ह्यावर्षी तरुणांनी आणि सर्व ज्येष्ठ नागरिकांनी मनाव घेतलं काय नाही काय वाटेल ती झालं तर चालेल, परंतु एक यात्रा करायची, एक गाव एक यात्रा एक सर्व भक्तगण, अशा प्रकारे हे चांगलं स्वरूप यात्रेला आलं. आणि माझ्या मते तर असं वाटतं की इथून पुढं काही झालं, कोणत्याही पार्ट्या आल्या, कोणते नेते मंडळी आले तरीसुद्धा गावची यात्रा ही कायमस्वरूपी एक होणार. त्यामध्ये कुणालाही हस्तक्षेप आम्ही होऊन देणार नाही. ज्यावेळी एखादी व्यक्ती एखादा नेता जर वेगळी यात्रा करायला गेला तर त्याला आम्ही बाजूला करू, पण एक गाव एक यात्रा एक भक्तगण हे कायमस्वरूपी पिढ्यानपिढ्या राहील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. नमस्कार, मी इनकुळ पोलीस पाटील. आगामी येणाऱ्या 16 आणि 17 ऑक्टोंबर रोजी इनकुळ आणि कणसेवाडीचे ग्रामदैवत श्री भैरवनाथाची यात्रा संपन्न होत आहे. तरी या यात्रेसाठी गावातील सर्व नागरिकांनी प्रयत्न केलेले आहेत. वळूचे DYSP मॅडम, माननीय शेडगे मॅडम, माननीय सोनवणे साहेब यांनी या यात्रेची एकत्रित बैठक घेऊन दिनांक 29 तारखेला गावची भैरवनाथ मंदिर येथे एकत्रित बैठक झाली. त्यामध्ये सर्वांचा एकमुखी निर्णय झाला की आपल्या इनकुळ आणि कणसेवाडी गावची यात्रा एक करायची. आणि त्याप्रमाणे सर्व युवकांनी इनकुळमध्ये तरुण युवकांनी यात्रा हाती घेतली. पुढे त्याचे स्वरूप चांगलं आलं. इनकुळला एक नामांकित गाव म्हणून प्रतिष्ठा मिळालेली आहे. पुढे आपण 17 तारखेला आणि कुस्तीचं भव्य मैदान ठेवलेलं आहे. आणि 16 तारखेला गजाचा कार्यक्रम आणि संध्याकाळी धुमाकू ऑर्केस्ट्रा आणि 17 तारखेला संध्याकाळी झंकार बीट्स कोल्हापूर याचे आयोजन केलेलं आहे. तरी
येणकुळ आणि कंशवाडी तसेच पंचक्रोशीतील सर्व उपस्थित ग्रामस्थ यांनी यात्रेचा लाभ घेण्यासाठी 16 आणि 17 तारखेला येणकुळ येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती करत आहे. एराळा न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कदम, एनकुळ. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एराळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.